हाय, दिस इज मी. आजचा व्लॉग आपल्या शिफ्टिंगचा असणार आहे. माझी मावशी नवीन घरामध्ये शिफ्ट झाली आहे. तर कशा पद्धतीने आम्ही सामान लावलं आणि घर कसं आहे हे आपण पुढे व्लॉगमध्ये बघणार आहोत. घराचं कन्स्ट्रक्शन 4 महिने पहिले झालं आहे. तर त्यांच्या घराची पूजा होती आणि ते गिफ्ट्स इथंच विसरून गेले. चला तर आता तुम्हाला मावशीचं घर दाखवते. हा आहे मेन डोर. आता इथून आपण आत जाऊयात. 2000 years later. फायनली सार्थकने दरवाजा उघडलेला आहे. तर आता आपण घराच्या आत जाऊयात. हा आहे हॉल आणि मावशी आराम करते. आता आपण बेडरूममध्ये जाऊयात. तर हे आहे फर्स्ट बेडरूम, जिथे की आम्हाला अजून बेड लावायचा आहे. तर ते आम्ही उद्या लावणार आहोत. आता सेकंड बेडरूम म्हणजे सार्थकच्या रूममध्ये जाऊयात. इथे बेड ऑलरेडी लावलेला होता. त्याच्यामध्ये सामान भरून आम्ही उद्या त्याच्यावर गादी टाकणार आहोत. तर आम्ही शिफ्टिंग करून दमलो आहे, त्याच्यामुळे आता आम्ही गादी टाकून मस्तपैकी झोपणार आहोत. तर आता तुम्ही बघूच शकता सकाळ झालेली आहे आणि खिडकीतून डायरेक्ट आपल्याला शेतासारखा व्ह्यू दिसत आहे. शेतासारखं म्हणजे शेतच आहे. हे शेत शहरात असल्या कारणामुळे इथे आपल्या गावाकडसारखं गहू वगैरे नाही लावले, तर इथे ग्रासची शेती केली जात आहे. सकाळी उठून इतका चांगला व्ह्यू असेल तर फोटो तर काढलाच पाहिजे. हा एरिया थोडा गावाकडच्यासारखा आहे. इथे घरंसुद्धा लांब लांब आहेत आणि इथे कसलाच गाड्यांचा आवाज नाही. इथे आहे तर फक्त आणि फक्त शांती. गावाकडसारखं म्हणलं तर गाय म्हशी हे तर आलंच. तर खिडकीतून एक गायसुद्धा दिसत होती. खूप सारे झाडं आणि फ्रेश हवा आणि असा सुंदर व्ह्यू. सकाळी उठून कोणाकोणाला असा व्ह्यू बघायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा. चला तुम्ही पण व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही कालच शिफ्टिंग करून आलो म्हणून वरच्या काकूंनी आम्हाला चहा प्यायला बोलवलेलं. तर घरी येत असताना आम्हाला बघायला भेटलं की ह्या मुंग्या हा फरसांचा पीस घेऊन जायला किती स्ट्रगल करत आहेत. आता जेवण करायला तर वरच्या काकूच्या घरी नाही जाऊ शकत, त्याच्यामुळे आई आणि मावशी आता जेवायला बनवतात. तर जेवण बनवता बनवता सुद्धा आपण हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की खिडकीतून सुद्धा किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. कोणाकोणाला जेवण बनवता बनवता असा व्ह्यू बघायला आवडेल कमेंट करून नक्कीच सांगा. आता जेवण वगैरे बनवून आम्ही बाकी सगळं उरकलं आणि आता संध्याकाळी आम्ही हा बेड लावायला घेतला. तर तितक्यातच आम्हाला दिसली लक्ष्मी, म्हणजेच छोटीशी पाल. ऑफकोर्स पाल जरी लक्ष्मीचं स्वरूप असलं तरी भीती सगळ्यांनाच वाटते. त्याच्यामुळे पालला आम्ही बाहेर काढून आम्ही बेड लावायला घेतला. पहिल्या घरी फर्निचर असल्यामुळे त्यांनी हा बेड वापरला नाही, पण इकडे काहीच फर्निचर नाही आहे, त्यामुळे आम्हाला हा बेड जॉईन करावा लागतो आहे. बेडचा प्रत्येक पार्ट हा व्यवस्थित बसला पाहिजे, नाहीतर बेडचा आवाज येऊ शकतो. बेडची प्रत्येक साईड 2 जणांनी धरायची आणि एका जणाने स्क्रू व्यवस्थित लावून घ्यायचे. हा बेड लावायलाच आम्हाला 1 तास गेला, कारण पहिले स्क्रू सापडत नव्हते आणि नंतर पाल आली होती. त्याच्यानंतर आम्ही बेड लावायला सुरुवात केली. बेड लावून झाल्यावरती त्याच्यात जे कपडे नाही लागत आहेत ते आम्ही त्याच्यात ठेवून दिले. सगळेजण मिळून काम करत होते, त्याच्यामुळे काम पटापट होत होतं. प्रत्येक साडीची व्यवस्थित घडी करून आम्ही बेडमध्ये ठेवली. त्याच्यानंतर बेडच्या वरची फळी लावून घेतली आणि त्याच्यावरती गादी टाकली. आता बेड तर लावून झालेलं. आता बारी होती मांडणीची. तर मांडणी आम्ही सर्वांनी स्क्रू लावलेले, फक्त मावशी ते टाईट करायचं काम करत होती. काम तर दिवसभरच चालणार आहे. पेटपूजा तर ही झालीच पाहिजे. त्यामुळे आता बेड लावून झालेला मांडणीसुद्धा झाली आहे. आता आई जेवण बनवायची तयारी करते आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत खिचडी भात, कारण खिचडी भात लगेच बनतो आणि बाकी चपाती आणि भाजी बनवायला भरपूर वेळ लागतो. कोणाकोणाला खिचडी भात आवडतो हे कमेंट करून नक्कीच सांगा. आज होता डे 3. तर दुकानं कुठे आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं, तर मी आणि सार्थक निघालो होतो दुकानं एक्सप्लोअर करायला. शेत म्हणलं की खड्डे आलेच. तर जाता जाता इतके खड्डे होते की आम्हाला कळतच नव्हतं आम्ही गाडी खड्ड्यात चालवतोय का रस्त्यावरती. जाता जाता सार्थक मला सांगत होता की सकाळी जाताना व्ह्यू किती छान होता. कोणाकोणाला शहरात राहून असा व्ह्यू एन्जॉय करायला भेटतोय हे कमेंट करून नक्कीच सांगा. आता फायनली आम्ही मेन रोडवर आलो आहे आणि आम्हाला तिथेच एक दुकान दिसलं, तर आम्ही तिथूनच काही सामान घेतलं.
आईने सांगितलेला भाजीपाला घेऊन आम्ही घरी निघालो. तर रस्त्यावर इतके सारे कुत्रे होते की मला तर भीती वाटत होती. म्हणून मी सार्थकला सांगितलं की गाडी थोडी हळू चालव. बोलता बोलता आम्ही घरीसुद्धा पोहोचलो. सार्थकला गाडी पार्क करेपर्यंत मी फुलांचे थोडेसे फोटोज काढले. पार्किंगमध्ये भरपूर वेगवेगळे प्रकारचे फुलं लावलेले होते. आता आम्हाला घरी भाजी ठेवून खाली पेरू तोडायला यायचं होतं. आम्ही पेरू तोडणार होतो, पण आईने आम्हाला शिकवलंय की कोणाचंच कधी कुठलीही वस्तू फुकट घ्यायची नाही. त्याच्यामुळे आई स्वतः खाली आली आणि त्या काकूंना विचारून आईने पेरू आणले. तर आमचं मिशन पेरू सक्सेसफुल झालेलं आहे. न विचारता आम्ही पेरू घेतले असते तर नक्कीच त्या काकू आम्हाला ओरडल्या असत्या. पण आईनी स्वतः जाऊन विचारल्यामुळे काकूंनी आम्हाला 2 पेरू एक्स्ट्रा दिले. आता घरी येऊन मी आणि सार्थक मस्तपैकी पेरू खात बसलोय. आम्ही दुकानातून भाजीसोबतच सार्थकच्या प्रोजेक्टला लागणारं क्लेसुद्धा घेऊन आलेलो. तर सार्थकला प्रोजेक्टमध्ये ॲटम बनवायचे होते आणि त्याचे कंपोनेंट्स म्हणजेच प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्स. आम्ही 3 सर्कल्स ड्रॉ केले आणि त्याच्यावरती क्लेचे छोटे छोटे बॉल्स करून प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणून त्याच्यावर चिपकवलं. प्रोजेक्ट बनवून होऊसपर्यंत चहा प्यायची वेळ झाली. तर आम्ही चहा बनवायला गेलो आणि तितक्यातच आम्हाला खिडकीतून दिसलं की ते लोक घासचे जे बंडल्स बांधलेले आहेत ते टेम्पोमध्ये टाकत आहेत. तर त्या लोकांची मेहनत बघून आई आम्हाला सांगत होती की अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्हाला पण हे काम करावं लागेल. ही जी ग्रास उगवली जात आहे ही मोठ्या मोठ्या सोसायटींमध्ये गार्डन्स किंवा लॉन्स बनवण्यासाठी उपयोगात येते. तिथे दिवसभर त्यांनी घासचे बंडल बनवून ठेवलेत. तर एक जण ते बंडल त्यांच्या डोक्यावर उचलून देत आहे, तर बाकीचे लोक ते बंडल डोक्यावर टॅम्पोपर्यंत घेऊन येत आहेत आणि टॅम्पोमध्ये जो माणूस आहे तो ते बंडल उचलून टॅम्पोमध्ये टाकत आहे. शिफ्टिंग करता करता भरपूर मज्जा आली आणि खूप काही शिकायला भेटलं. खूप सुंदर अशी व्ह्यूसुद्धा पाहायला भेटले. पण इथे एकच प्रॉब्लेम आहे, रात्रीचे जसे आपल्या इथे लाईटीचे किडे येतात तसे यांच्या इथं कॉक्रोच उडून येत आहेत. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.